मनी मेडिटेशन तुमचं जे आहे ते मी इथेच कम्प्लीट करते आणि मग वॉक करते सर. गुड ग्रेट. मॉर्निंग. ग्रेट ग्रेट मॉर्निंग. सो राजश्री मॅडम, सध्या तुम्ही काय करताय? मी हॉस्पिटलमध्ये जॉब करते सर. टीपीए एक्झिक्युटिव्ह आहे मेडिक्लेम डिपार्टमेंटमध्ये. ओके. आणि तुम्हाला वाटतंय की तुमचं इन्कम वाढलं पाहिजे, राईट? येस सर. ॲज ऑफ नाऊ सध्या तुम्ही किती रुपये कमावताय? माझी सॅलरी ऑन हँड मला येते 17,000. ओके. आणि किती रुपये तुमचं इन्कम वाढावं असं तुम्हाला वाटतंय? मला मंथली 50,000 करायचंय सर, दर महिने मंथली. कधीपर्यंत? म्हणजे टार्गेट आहे माझं मे 31 पर्यंत, 25 पर्यंत. ओके. आणि मी थोडं थोडं त्याच्यावर वर्कआउट पण करून राहिली आहे सर. ओके, काय आणि करताय त्याच्यासाठी तुम्ही? मी नेटवर्क मार्केटिंग साठी मी चालू केलंय हम्म. आणि कंपनीमध्ये जॉईन केलंय. ओके. सो त्याच्यामध्ये किती रुपये इन्व्हेस्ट केले तुम्ही? त्याच्यामध्ये इनिशियली मी 20,000 सर. 20,000. ओके. हा. सो आय होप तुम्हाला हे तर क्लिअर आहे की त्या बिझनेसला सुद्धा आपल्याला वाढवायचं असेल तर स्वतःच्या लर्निंगवर अजून जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, राईट? येस येस, डेफिनेटली सर. ओके. विदिन अ 6 मंथ, काय म्हटलं मी? हा. विदिन अ 6 मंथ यू कॅन अर्न 5 lakhs रुपीज पर मंथ. हम्म. कसं वाटलंय तुम्हाला आतमधून? एकदम ग्रेट. ग्रेट वाटलंय की जोक वाटलाय? की काय जोक नाही करताय असं सर? सर, असं कोणाला सांगितलं ना तर त्याचे बिलीव्ह नाही होणार. रिझन आहे की हे काय जादू थोडी होणार आहे की दर महिन्याला 5 लाख रुपये होणार आहे. असं मला पण पहिले जेव्हा मी जेव्हा तुमच्या पीजीपी टीमला जेव्हा जॉईन केलं नव्हतं, तेव्हा मला पण असं होतं का नाही मी करू शकेल का नाही, दुसरं काम वर्कआउट करू शकेल का नाही. कारण मला सर 10 ते 6 माझी जॉब असते. मग त्याच्यानंतर असं होतं का मी दुसरं काय करू शकते असं होतं. पण जेव्हा पीजीपी टीमला जॉईन केलं, मी सकाळी 5 वाजता उठते सर, घरातलं आवरून इथे चालायला येते. मग त्याच्यानंतर मला टाइम मिळतो आता, पहिले नव्हता मिळत. नाही, तो पहिले बहाना होता, ते पहिले रिझन होतं म्हणून भेटत नव्हतं. एक्झॅक्टली सर, हा एक्झॅक्टली असंच होतं. मी नाही राईट. करू शकत असं होतं सर. हा. आता काय झालंय, तो जो तुमच्या माइंड मधला रेझिस्टन्स होता ना, तो ब्रेक झालाय की यस, इफ अदर कॅन डू दिस आय कॅन ऑल्सो डू दिस, राईट? जर बाकीचे करू शकतात तर मी पण करू शकतो, राईट? येस, हो थँक्यू सो सर. मच. आता सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. हाऊ यू कॅन अर्न 5 lakhs रुपीज पर मंथ. चला मला सांगा, तुम्ही जे काम करताय त्याची काय प्रोसेस आहे, काय करावं लागतं त्याच्यामध्ये तुम्हाला? त्याच्यामध्ये म्हणजे पहिल्यांदा इथं वेबिनार असतो, ते अटेंड करायसाठी प्रोस्पेक्टिंग करायचं असतं. प्रोस्पेक्टिंग झाल्यानंतर जे लोक आपल्याला रिप्लाय करेल त्यांनाच दुसऱ्या सेशनसाठी तुम्हाला प्रोसीड करायचं असतं सर. म्हणजे इन शॉर्ट आणि सांगायचं झालं तर त्यांची ऍडमिशन आपल्याला करायची असते, येस सर. बरोबर? आता हा. या प्रोसेसला जर तुम्ही 1 to 1 गेलात किंवा लोकांना भेटणार, सांगणार, करणार आणि त्याच्यात ओळखीच्या लोकांना करणार तर खूप टाइम लागून जाणार, बरोबर ना? हा. हा एक्झॅक्टली असंच बरोबर. होतं सर. हा. आता मी म्हणतोय की विल क्रिएट समथिंग, आपण असं काही तरी बनूयात की ज्यांनी, ऑब्व्हियसली तुम्हालाही माहिती आहे लोकांना पैसे कमवायला आवडतात, लोकांचं इन्कम वाढवण्याची हा. गरज आहे, राईट? तर हा. असं हा. काहीतरी जर तुम्ही बनवलं, जसं मी बनवलं, आणि जसे इथे 500 लोक आहेत, यू कॅन सी किती लोक आहेत? हम्म. 500 लोक. अँड हम्म. एका दमानी जर तुम्ही 500 लोकांना, 100 लोकांना जर गाईड केलं, तर काय वाटतंय हम्म. यातले तुमचे 25 लोक तुमचं प्रोडक्ट किंवा तुम्ही जे काही सांगताय ते विकत घेईल की नाही घेणार? हो, नक्कीच. सो जर तुम्ही अशा प्रकारचा सिस्टम बिल्ड केला त्या नेटवर्क मार्केटिंगसाठी आणि घरी बसून एक लॅपटॉप आणि वायफायच्या साह्याने काम केलं, तर मला असं वाटते हम्म. तुम्ही दर महिन्याला 5 लाख रुपये येणाऱ्या 6 महिन्यात कमवू शकता. हे पोटेन्शियल तुमच्यात आहे. आता तुमच्या प्रोडक्टची प्राइस काय आहे, जे प्रोडक्ट तुम्हाला तिथे सेल करावं लागतं? प्रोडक्ट सेलिंग आहेच नाही सर. याच्यामध्ये कसं आहे, 95% प्रोडक्ट आपलं हे आहे, रेकमेंडेशन करायचंय. कन्सेप्ट आणि सेलिंग. 5% आणि 5% प्रोडक्ट हे करायचंय, सेल करायचंय. सो जॉईनिंगची फी किती आहे? जॉईनिंगची फी जेव्हा आपण फर्स्ट प्रोडक्ट जॉईन करतो ना, ते डिपेंड्स आहे तुमच्यावर
की तुम्ही कोणतं प्रोडक्ट घेतात आणि त्याच्यानंतर पुढे प्रोसीड काय होतो, प्राइजेस इंटरव्ह्यू काय होतो. त्याच्या, प्राइस किती आहे त्याची? त्याच्यामध्ये 1000 प्लस आहे सर. ओके, 1000 प्लस. बघा किती हा. सिंपल कॅल्क्युलेशन आहे मॅम. तुम्ही येणाऱ्या एका वर्षात सुद्धा करोडपती बनू शकता. 1000 जर तुमचं प्राइस पॉइंट आहे आणि जर तुम्ही येणाऱ्या एक वर्षात ठरवलं की मला 10,000 लोकांना हेल्प करायची आहे किंवा त्यांचं इन्कम वाढवायला त्यांना शिकवायचं आहे, तर 1000 इंटू हम्म. 10,000 केलं तर इज इक्वल टू 1 करोड होतात. येस. फक्त तुम्हाला सुरुवातीला सिस्टम बिल्ड करावं लागेल. थिंक डिफरंट. जे लोक बाकीचे 1 to 1 भेटतात, घरी जातात आणि एक्सप्लेन करतात ना, त्यांच्यापैकी हम्म. डिफरंटली तुम्ही विचार करायचा आहे आणि यू कॅन डेफिनेटली अर्न 5 lakhs 10 lakhs पर मंथ ऑल्सो. हम्म. जे मी बोललोय ते लॉजिकल वाटतंय का तुम्हाला काय? हो सर. चला, ग्रेट, थँक्यू सो मच.